भेटूया. आज रविवार आहे आणि आज आपण चाललो जरा बाहेर. तुम्हाला दाखवलं कुठे चाललं नेमकं ते सगळं आजच्या ब्लॉगमध्ये. भेटू. पंचमुखी हनुमान देवतेचं दर्शन घेऊन आता आपण पनवेलच्या बाहेर पडतो पळसप्याला जायला. चला सांगतो तुम्हाला एक्झॅक्टली काय असेल तिकडे. आपण चाललो आहे शिंदे मामांच्या रिटायरमेंटचं सेलिब्रेशन करायला. ते रिटायर झाले आहेत 31 ऑगस्टला आणि आता त्यांचं खूप दिवस झाले आपण प्लॅन करत होतो, पण गणपती वगैरे होते त्याच्यामुळे कोणी केलं नाही. तर आता आपण त्याचं हे सेलिब्रेशन करायचं आहे तर तिकडे चाललो आहे. तर चला आशीर्वाद घेऊया आणि पुढे जाऊया. हाय गाईस, तर आता मी हॉटेलला पोचलो आहे. मुंबई गोवा हायवेला पळसपेठा आधीच हॉटेल आहे. तिकडे आहे नंदादेवी हॉटेल, नंदादेवी प्रसन्न म्हणून. तिकडे आलो आहे. अजून उत्सव मूर्ती वगैरे आमच्या अजून आले नाही. आम्ही 2-3 जण आहोत. ते लोक बाकीचे लोक जण आणायला गेलेत एकमेकांना. तर आता आम्ही इथं थोडा वेट करणार आणि मग आतमध्ये जाणार. मग सेलिब्रेशन चालू करतो. तुम्हाला दाखवतो थोडं. चला. आवाज येतोय की ना माहीत नाही. कंटेनर जात आहे सारखे ते. चला. मी मॅरेथॉन बिल्डिंगच्या असं ऑपोजिट साईडलाच आहे. उत्सव मूर्ती आलेल्या आहेत. ह्यांचा रिटायरमेंट कार्यक्रम आहे शिंदे मामांचा. हे आमच्याबरोबर ट्रेनमध्ये असतात सोबत. सगळं हाय बोला सगळ्यांना. आणि आता रिटायरमेंट आपण इकडे आलेलो आहे. अजून काही मंडळी यायचे आहेत, तर आपण भेटूया. हे सगळे आम्ही ट्रेनमधले मेंबर्स आहेत. हे उत्सव मूर्ती आहेत आजचे. हे जयवंत भाऊ वाघमारे काका, हे वाघ पळून गेलेला नाही ना बघून ते अप्पीमणी, ते विनोद भाऊ, हे सुरेश भाऊ, हे धीरज भाऊ आहेत. आणि हे नवीन ओळख आहे आज यांचे संदीप भाऊ म्हणून. त्यांची आता ओळख थोड्या वेळात करून देतो तुम्हाला. चला. वजडी, चनाकोलीवाडा आणि स्प्राईट हे पितं. हे आमच्या गाड्या आहेत. बकरा soup, sleeping at home. We are staying only home. That's why drinking. Because we are traveling car. That's why he is not drinking. Be quiet. आता खूप पाऊस पडतो. आमचं जेवण तर झालेलं आहे. आता पाऊस चालू आहे तर थांबलो आहे आणि आता सत्कार बाकी आहे त्यांचा. ते करणार आणि मग निघायचं. तर चला भेटूया आता पुढे. रिटायरमेंटचं सेलिब्रेशन तर केलं, जेवण वगैरे झालं आहे, पण त्यांच्यासाठी आम्ही हे सरप्राईज गिफ्ट घेतलं आहे. ते त्यांना माहीत नाही. आता ते त्यांना दाखवू. चला. आम्ही तिथं सगळ्यांनी बसायचं हे केलं आहे. हे बघा 2 बॅग आणलेल्या आहेत आपण त्यांना. आता त्यांचं हे करायचं आहे. प्रत्येकाला हां गिफ्ट देऊ आपण. बघा बघा यांचा वेगळंच काहीतरी चालू आहे. बघा हे आपले शिंदे मामा मित्रांपेक्षाही खूप असं सुंदर ह्यांचं नातं आपल्याशी तयार झालेलं आहे. 2021 पासून 2022 पासून आम्ही ह्या ग्रुपमध्ये आहे. पण ह्या शिंदे मामाचं व्यक्तिमत्व असं आहे की लहानात लहान पोरांमध्ये पण हे एवढे एकरूप होतात ना, ही ज्यांची मोठी ख्याती आहे. एवढे मोठे आमच्यापेक्षा वयस्कर असून आम्ही तर यांच्या पोरांसारखे आहे. पण यांचं एकरूपता एवढी संलग्न झाली आमच्या ग्रुपशी. धन्य आहे आमच्यासाठी. आणि यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि यांनी ह्यांचं आयुष्य असेच खूप चांगलं जगावं आणि निरोगी राहावं हेच आमची सदिच्छा. ट्रेनच्या ग्रुपमधील किसन शिंदे मामा हे आपल्या अदानी कंपनीमधनं सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सत्कारानिमित्त आज आपण इथं सगळेजण जमलो आहोत. त्यानिमित्त आज यांना आम्ही एवढ्या शुभेच्छा देतो की या पुढील वाटचालीसाठी त्यांनी निर्मळ आयुष्य जगावं, सुंदर आयुष्य जगावं
ही आमची सगळ्यांची इच्छा आणि सेवानिवृत्त हे कंपनीतून झाले पण ग्रुपमध्ये सेवानिवृत्त झालेले नाहीत. त्यांनी ज्या वेळेला ग्रुप ज्या वेळेला हाक मारेल त्यावेळेला त्यांनी येणं गरजेचं आहे आणि त्यावेळेला त्यांनी हजर राहावे ही आमची सगळ्यांची इच्छा अपेक्षा आणि पुढील वाटीसाठी आमचे सगळ्यांचे धन्यवाद, शुभ आशीर्वाद आणि त्यांचे आशीर्वाद हे आम्हाला लाभू ही आमची इच्छा. लॉकडाऊन नंतर सगळ्यात शेवटचा जॉईन होणारा मेंबर म्हणजे मी. तर कधी आणि या सगळ्यांमध्ये लहान पण मीच आहे, पण कधी असं बोलून नाही दाखवलं की तू लहान आहेस, तू इथं कशाला हे करतो, तू काय करतो, काय चुकलं, काय झालं तर लगेच सांभाळून घेणारा ग्रुप आहे. आणि ट्रेनमध्ये रोज अरे हा नाही आला, तो नाही आला असं करून आवर्जून फोन करून त्या माणसाला विचारणार की बाबा काय झालं आज, नेमका काय प्रॉब्लेम होता, तू लेट का झाला का, काय सीन आहे का, घरी काय प्रॉब्लेम आहे का, हे सगळं आपुलकीने विचारणारा हा ग्रुप आहे. तर आज आपल्यामधले सगळ्यात यंगेस्ट पर्सन श्री शिंदे मामा हे आज रिटायर होत आहेत. ते ऑलरेडी झालेत 31 ऑगस्टला, पण त्यांचा सेलिब्रेशन कार्यक्रम आज आपण करतोय. तर यांना पुढच्या वाटचालीसाठी आयुष्यासाठी आपल्याकडनं खूप खूप हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि यापुढे त्यासाठी जेवढे नाही बोला, तुम्ही बोला, तिथं जावा. पळताना मामींचा विचार करावा, मामींसाठी फिरावं, हे खूप चालू आहे. नाही रवी साहेब, मला निवृत्त आयुष्याच्या खूप 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 शुभेच्छा. तब्येतीकडे काळजी घ्यावी आणि मामीने फिरून यावा एवढी दाबी आशीर्वाद द्या तुम्ही. दर्शन घ्या आणि मला कॉल करा. यांचा आहे का फ्रँकी मामा? बोला. न्याय उत्तर भारतीय कलकत्त्याचे माझे पूर्ण फॅमिली महाराष्ट्र आहेत. बायको सांगलीचे आहेत, मोठी सोना रत्नागिरीचे आहेत, मधली सोना जलगावचे आहेत. काय महाराष्ट्र चुकले असतात तर माफ करा. आणि मी माझं जेवण ॲक्च्युली बेसिस नाही गेलं मला. जेव्हा मी पनवेलला शिफ्ट झालो सगळ्यात माझा पहिला ग्रुप हा आहे. मला या ग्रुपनं मला कधी पण बोलवावं मी असतात बरोबर. रवी असून दे किंवा सुरेश असून दे, दत्ता असून दे, तर आपलं विनायकला बिकडतो. काय कसं जाऊ विनायक पिल्यावरती नाही बेकार, मनाने लय चांगला. माझं नाव विनायक न पिता चांगला, पिल्याची बेकार. पण असेच आपल्याला हवे माणूस की जिकडे आपण तिकडे राहिलोय तिकडे आपण सगळं समजलंय समाज काय काय नाही. पण आज आपण थोडी कमी आहे, याच्या पुढे आपण सगळे येऊ. हेच माझी उपस्थिती. सिनेमा तुम्हाला पुढची वाटचाली खूप 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 शुभेच्छा. मस्त राहा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आपला ट्रेनचा ग्रुप आहे, तर त्यांच्यामध्ये शिंदे मामा आज रिटायर होत आहेत. तर त्यांना आपल्याकडनं एक छोटीशी सप्रेम भेट म्हणून ह्या बॅग्स दिलेल्या आहेत. कारण की त्यांनी रिटायरमेंटमध्ये आपण रोज कमरेला एक बॅग लावली की सुटलं कामाला असं व्हायचं. पण आता ह्या बॅग घेऊन त्याने त्यांच्या माऊलीसोबत दोघांनी फिरावं, या देवदर्शन कुठे फिरायला जावंसं वाटेल तिकडे सगळीकडे. तर त्याच्यासाठी ते आपण ह्या बॅग्स त्यांना दिलेल्या आहेत. तर त्यांनी ही भेटवस्तू आमच्याकडनं सप्रेम भेट स्वीकारावी ही आमची नम्र विनंती. शिंदे मामांचा विजय असो. सर्व कधी पण फोन करा, कधी हाक मारा. आम्ही तुमच्यासाठी आम्ही 8:34 रात्रीला हजर आहे. कधी पण हजर राहणार. हजर आहे. फक्त तुमचं आयुष्य निरोगी आणि एकदम सुसंगीत हे करा, ही आमची इच्छा. तर आता आपला कार्यक्रम झाला, संपत आला. तर आता कार्यक्रम संपत आला तर आता आम्ही निघणार. आपलं स्वतःच चालू केलं.